मस्त असा झिमझिम पाऊस पडत होता आणि चटपटीत असं काही खाऊशी वाटतं. पाऊस आला की चटपटीत असं खाऊशी वाटतं. आणि मग आज मी वांग्यापासून ना एकदम मस्त असं चटपटीत काय केलं ते आपण पाहू. पण सगळ्यात आधी ना एक झाडाला एक अंजीर आलतं ते दाखवलेलं आहे. आता इकडं चूल पेटवते, मी चूल पेटवून घेतली आहे. बघा आज फुलं आलेले आहे, ते पिवळे फुलं आणि इतके छान दिसत होते कुंडीमध्ये ना. आता हे वांग्यापासून आता आपण एकदम वेगळा, आता शक्यतो हे जे निळे वांगे ना त्याचं आपण वांग्याचं भरीतच बनवतो. पण आज ना एकदम वेगळं असं काय बनवायचं, तर आज मी ना सगळ्यात आधी हे वांगे घेतलेले, जवळजवळ 5 वांगे घेतले आणि त्याचे पातळ पातळ असे उभे काप केलेले. आता बाईला असे कापते ना तसे मी उभे काप केलेले. आणि आता त्या मसाला वाटून घेते. काय केलं आहे मी, या लाल मिरच्या आहे ना त्या पाण्यात आधी 1 तास भिजत ठेवल्या होत्या, त्या घेतल्या. 1 लसणाची कांडी घेतली, थोडेसे 1 चमचा जिरे टाकले आणि 1 चमचा धणे टाकलेले. आता हे ना पाणी न घालता किंवा थोडंसं पाणी घालून वाटलं तेही चालेल. आणि मी थोडंसं पटकन वाटावं ना त्यासाठी मी याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता हे ना सगळं वाटून घेते मी आधी. आता हा जो मसाला आहे ना, वाटलेला मसाला, मी तो ताटामध्ये वांगं कापलं ना, आता मी चुलीजवळ बनवते म्हणून मी शक्यतो भांडे कमीच होत्या, एकाच ताटामध्ये मी आता हे सगळं केलेलं आहे. आता या मसाल्यामध्ये ना मी वाटलेल्या मसाल्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा 5 ते 6 चमचे, पोह्याचे चमचे कूट टाकलेला आहे. आता थोडीशी हळद टाकलेली याच्यात आणि थोडंसं मीठ चवीनुसार. आता मसाला वाटायला मीठ टाकलं होतं आणि त्याचा अंदाज घेत मी हे मीठ टाकलेलं आहे याच्यात. आता हे सगळं ना मिक्स केलेलं आहे. आता हे वांग्याचे जे पातळ असे काप केलेले ना त्याला हे सगळं चुळून घेते मी. हा जो मसाला, हे बघा असा मसाला. आता हा मसाला ना थोडा सुका वाटत असला ना याच्यात थोडंसं पाणी टाकते, म्हणजे जे वांग्याच्या आपण काप केलेलं आहे ना त्याला तो चिटाकल्या जाईल. इतकं मस्त असं हे चवीला हे वांगं झालं होतं. आता सगळ्या वांग्याच्या फोडीला मी काय केलं आहे, मसाला लावून घेतलेला आहे. आता ना एक कांदा कापते, 2 कांदे घेतलेले मी, ते 2 कांदे कापते आणि तवा ठेवलेला आहे. आता तवा घेताना ना मी थोडासा मोठाच घेतलेला आहे. तवा थोडासा मोठा आणि खोलगट घेतलेला आहे आणि तो तापायला ठेवलेला आहे. कांदे कापताय तेवढं आहे तो तापतोय तवा. मी 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे आणि त्याला त्यामध्ये फोडणी टाकते. आणि आता कापून घेतलेले कांदे ना ते पण टाकते याच्यात, पण थोडीशी फोडणी अशी तडतडली जाते. जेवढी फोडणी चांगली बसेल ना तेवढं चव येते. आता जो कापलेला कांदा आहे ना तो मी याच्यात टाकते. थोडंसं वाटीमध्ये पाणी होतं त्याच्यामध्ये, अचानक कापलेल्या तेलात पाणी पडल्यामुळं काय होतं, अचानक मोठा जाळ झाला. आता कांदा चांगला लाल होऊन दिलेला आहे. आता मी ना टोमॅटो आणला होता, कांदा लाल होता तेवढ्या वेळात मी आता एक इथं मोठ्या साईजचा टोमॅटो आणला होता लाल, तोही कापून घेते. टोमॅटो कांद्यामध्ये चांगला शिजून देते. आणि आता याच्यात थोडंसं टोमॅटो शिजण्यासाठी ना थोडंसं मीठ टाकायचं. आता वाटणामध्ये टाकलं होतं ते अंदाज घेत मीठ टाकायचं. आता या वांग्याला ना मसाला लावून ठेवला होता, ते वांगे असे या कांदा टोमॅटो ठेवून दिलेले. थोडीशी हळद मला कमी वाटली म्हणून मी थोडीशी हळद पुन्हा टाकली. आता वांग्याचे जे काप आहे ना ते असे ठेवून देते आणि जाळ कमीच ठेवलेला आहे थोडासा, म्हणजे ते वांगे आणि वांग्याला जो मसाला लावलेला आहे ना तो
जाळायला जायचा नाही. आता झाकण ठेवते म्हणजे वांगी शिजतील आणि पुन्हा असं पलटून घेते. आणि पलटताना अजिबात मोडले गेले नाही पाहिजेत, असे पलटून घेतलेले. आता पुन्हा झाकण ठेवते. दोन्ही बाजूनी छान असे वांगे शिजले जातील. बघा असे दोन्ही साईडनी मस्त असे वांगे झालेले. पाण्याचा एक थेंबसुद्धा न टाकता हे वांगे झालेले. आणि थोडीशी अशी कोथिंबीर. बघा एकदम मस्त असे दिसत होते ना, तेवढेच भन्नाट चवीला पण. बघा असे आपले वांगे झालेले. एकदा नक्कीच या पद्धतीने बनवून बघा.